मी आता आलेलो आहे माझ्या आत्याकडे आणि आज आम्ही जाणार आहे लॉंग ड्राईव्हवर. जाणार आहोत BMW मध्ये, ते पण मागे मूवी बघत. हा जेव्हा लहान होता ना तर तेव्हापासून माझ्यासोबत खूप अट्रॅक्ट आहे. सो गाईस, ही आहे माझी बहीण जी की खूप लाजते आता ब्लॉगमध्ये यायला बिकॉज तिचा मेकअप सुरू आहे. झाला मेकअप? हो झाला. कार आलेली ज्या कारमध्ये आम्ही जाणार आहे. बोर नाही होत कार चालवून? अजिबात नाही, या कारमध्ये एकदम मज्जा येते. हॉरर हाऊसमध्ये जात आहे. येस, तू पुढे जा, मला भीती वाटते. मी पुढे जाऊ. ओके बाई. गाईस, तर आमची मूवी सुरू झालेली आणि आम्ही बघतोय आता भूल भुलैया फर्स्ट पार्ट. 3 स्क्रीन चालू आहे, 1, 2 आणि तिथे 3. आणि आता तुम्हाला माहिती आहे आम्ही कुठे आलेले? हे बघा समोर अटलचे तू. आणि ते फक्त कॉफी पिण्यासाठी. कॉफी, अच्छा कॉफी प्यायला आम्ही आलेले आता मुंबईला. पहिल्यांदा फॅमिली सोबत मी आलेलो आहे मरीन लाईन्स. व्हॉट्सअप, कसे तुम्ही सर्व? होप्स तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर काही जसं तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं, मी आलो होतो पुण्याला आणि मी थोडंफार फिरलो आणि मी आता माझा 3रा दिवस आहे पुण्यात. मी आता आलेलो आहे माझ्या आत्याकडे आणि आज आम्ही जाणार आहे लॉंग ड्राईव्हवर. खूप मोठ्या लॉंग ड्राईव्हवर जाणार आहे. मे बी आम्ही मुंबईला पण चालले जाऊ, पुण्यावरून मुंबईला लॉंग ड्राईव्हसाठी. तुम्हाला मी माझ्या सर्वात लाडक्या भावाला भेटवतो जो की सर्वात लहान आहे आणि माझा सर्वात लाडका भाऊ आहे. ये इकडे. हा आहे चारविल आणि हा सर्वात लाडका भाऊ आहे माझा. हा जेव्हा लहान होता ना तर तेव्हापासून माझ्यासोबत खूप अट्रॅक्ट आहे हा. सो त्यामुळे ना याला मी लागतो आणि मला हा लागतो. जर आम्ही भेटलो होतो, खूप अटॅच आहे आम्ही एकमेकांपासून. सो याला एक बहीण पण आहे, तिला पण भेटवतो. ती सध्या मेकअप करते आणि का बरं? बाय द वे, पुण्यामधून आहे ना एवढा मस्त व्ह्यू येतो. त्या दिवशी मी गेला होता पर्वतीवरून एवढा सुंदर व्ह्यू येत होता. तसाच व्ह्यू यांच्या बाल्कनीमधून पण येतो. आणि ते समोर बघा एकदम मस्त सनसेट झालेलं आहे. यानंतर इथून नाही दिसत आहे बट तिथे दिसतोय. मी ते बाल्कनीमध्ये जातो, तिथून दाखवतो. एवढा सुंदर व्ह्यू वाटतोय ना तिथून. गाईस, हा व्ह्यू चेक करा भाई, एवढा मस्त व्ह्यू येतोय ना इथून. मी पुण्यामध्ये 3 दिवसापासून आहे आणि 3 दिवसापासून इव्हनिंगला असाच व्ह्यू मला बघायला भेटतो. एवढं भारी वाटतंय ना. आणि जेव्हा पाऊस पडतो तर असं पिंक होऊन जातं, एकदम छान वाटतं बघायला. हे गाईज, आज आम्ही पुणे टू मुंबई नाही तर पुणे टू लोणावळ्याला जाणार आहे. आणि भाई, जेव्हा आहे ना कोणी पहिल्यांदा व्लॉगमध्ये येतं ना तर एवढं नर्वस होऊन जातं की कॅमेरा असतो समोर आणि काय बोलायचं हे सुचत नाही. सो गाईज आता अरे चालू हां. सो गाईज, आम्ही आता चाललोय पुणे टू मुंबई नाहीतर पुणे टू लोणावळा. आम्ही जाता आता जेवण करणार आहोत आणि मग तिथून आम्ही पुणे टू मुंबई नाहीतर पुणे टू लोणावळ्याला जाऊ शकतो. मी जाणार आहोत BMW मध्ये, ते पण मागे मूवी बघत. तर यांच्याकडे आहे BMW GT 6 सिरीज आणि मागे मस्त सीटला स्क्रीन आहे. सो मस्त मूवी बघत जाऊ आणि एकदम कम्फर्ट आहे त्या कारमध्ये. आम्ही काल फिरले ना. सो गाईस, ही आहे माझी बहीण जी की खूप लाजते आता ब्लॉगमध्ये यायला बिकॉज तिचा मेकअप सुरू आहे. झाला मेकअप? हो झाला. तर ही लाजते आता. आणि आता कुठे जाणार आहे आपण माहिती आहे? लॉंग ड्राईव्हला प्लस डिनरला. यांचं काय आहे ना, यांचा कधी प्लॅन असं असतो ना की मामा एकदम झील आहे तर मामा आहे ना सॅटर्डे किंवा संडे म्हणजे सॅटर्डेला आहे ना एकदम लॉंग ड्राईव्हवर निघून जाता. कधी तर हे एकदम दूर चालले जातात, कधी एकदम जवळून परत येऊन जातात. आम्ही आता 17th वरती जाऊन तुम्हाला व्ह्यू दाखवत वरतून. दीदी नाही आली, ती ह्या लिफ्टमधून येते. आली, चल. काय झालं? अरे मग टेरेसवर ना बघू ना आपण. अच्छा, जाता नाही येतोय इथून? येतोय खरंच? आता आम्ही सनसेट बघून आले होते घरात परत आणि मी तुम्हाला भेटतो माझ्या आत्याला. ही आहे माझी आत्या आणि हे आहे माझे मामा, अमित मामा आणि श्वेता आत्या. सो
आता मी इथे आलो होतो आत्याकडे आणि आता आम्ही चाललेले असं लॉंग ड्राईव्हवर मामा घेऊन चाललेले. मामा मला आहे ना खूप वर्ष आधी म्हणजे 1-2 वर्ष आधीच बोलले होते की तू ये पुण्याला आहे. बट मला पुण्याला यायला जमतच नाही होतं. फायनली मी आता पुण्याला आलेलो आहे आणि मामा मला घेऊन चाललेले कुठेतरी. आता जाऊ मस्त लॉंग ड्राईव्हला. एकदम चला. तुम्ही थांबताय घरात? आम्ही जाऊन येतो. चला ओके चला. कार आलेली ज्या कारमध्ये आम्ही जाणार आहे. हा ये आपका इंतजार था. आम्ही तिघा मागे बसतायत, तुम्ही पुढे बसा कारण की आम्हाला मूवी बघायची आहे. तू मध्ये बस, मी कॉर्नरला. तर आता वाजण्यात आलेले 9:30 आणि आम्ही निघाले होते 7:30ला. मला वाटलं होतं की फक्त मुंबईमध्येच एवढा रश असतो, फक्त लाईक की ट्रॅफिक अँड ऑल. मला तिकडेच आहे ना 3-1 किलोमीटर जायला अर्धा पाऊण तास लागून जातो. आम्ही इथून निघाले, इथून लोणावळा फक्त एक तासावर आहे. आम्हाला लागले 2 तास पोचण्यात, अजून पण 10 मिनटं बाकी आहे. पुण्यामध्ये एवढा रश होता. आज सॅटर्डे ना आणि मला एक असं होतं आहे की लोक जर कोणाला सांगितलं की आम्ही जेवायला चाललेले लोणावळ्याला तर लोक काय असतील. तिथे पण एवढा विकेंडला एवढी ट्रॅफिक होती. खरंच तुम्हाला त्रास नाही होत का मामा? बोर नाही होत कार चालवून? अजिबात नाही. या कारमध्ये एकदम मज्जा येते. हां ते तर आहे, कम्फर्ट आहे. बस कम्फर्ट भेटतो याच्यात म्हणून मजा येते. नाही तर मग एक नॉर्मल कार असती तर सगळ्यांनी आवाज काढले असते, थांबा इथेच गाडीचा टर्न घ्या, इथेच आपण जेवण करून घेऊ. बस आता आम्ही पोहोचणार आहे तिकडे. अजून किती वेळ आहे? 5 मिनिटं. 4 किलोमीटर बाकी. दोन तासाचा प्रवास. याच्यात तर आपण मुंबई चालले गेले असते 2 तासामध्ये. अजून 2 तास नाही, 1 तास आता फक्त मुंबईसाठी. आम्ही पोहोचलेलो आहे. जेवायला लोणावळ्याला पोचलेलो आहे आम्ही. बाई ही हॉटेल आहे की कोणता राजवाडा आहे? राजवाडा टाईप दिसते ही हॉटेल. हा मामा, राजवाडा वाटतोय हा कोणता तरी विलेज. हे मामा आहे ना साईडच्या अँगलने हलके पप्पांसारखे दिसता एकदम. खरं सांगतो, मजाक नाही. मामा साईडच्या अँगलने पप्पांसारखे दिसता थोडे. काय मस्त हॉटेल आहे. इकडे कॅमल पण आहे. गाईस आम्ही जे हॉटेलमध्ये नाही, खरंच हॉटेल वाटत नाही. ही खरंच हॉटेल वाटत नाही. मी घाबरून गेला, तुम्ही घाबरून टाकला मला. म्हणजे खरंच आहे ना, एक हॉटेल वाटतच नाही भाई. एक आपल्यामध्ये एक गाव बसवलेलं आहे यांनी इथे. आणि ना इथे सिंगिंग, बैलगाडी नाही, ही घोडा गाडी वगैरे असं काही नेक्स्ट लेवल हॉटेल आहे. तेरी खुशबू आती है एक महका महका सा पैगाम बनाती है मेरे दिल की धड़कन भी तेरे गीत गाती है. गाईस कमीत कमी 1 तासाची इथे वेटिंग आहे. मग तोपर्यंत काही ॲक्टिव्हिटी करता. इथे शारविल चढतो आता, कॅमलवर कॅमल राईड. शारविल घरी चालला जायच्यावर खरं आहे. आता फिरता आम्ही हॉटेलच्या त्या साईडला आलेले, जिथे ना एका खूप मोठ्या केजमध्ये कबूतर, पक्षी आणि खूप मस्त कबूतर आहे. कारण की ना ज्यांचे हे जे कबूतर आहे ना त्यांच्या असं मागे असं फुलसारखं आहे ते बघा. तो कबूतर आहे इथे. एकदम भारी कबूतर आहे ना, ते ज्यांना रेसमध्ये कॉम्पिटिशनमध्ये वापरतात ते वाले कबूतर आहे. ते बदक आहे, बदक.
हे वेगळे पक्षी दोन. हॉरर हाऊस मध्ये जात आहे. येस अरे आरामात आरामात, घाबरू नका घाबरू नका घाबरू नका. ए भाई अरे बस ना बोर झाले आता आम्ही. हाय हाय गाई. होय आवरती गेला. तू पुढे जा, मला भीती वाटते. मी पुढे जाऊ. ओके. ए भाई ते वरती आलं तर लाश बिछी आहे यार यार. ते वरती शार्विल मम्मा. चल सोबत जाऊ सगळे. हा चल. हा ए जर मी हे फ्लॅश बंद केला तर किती मस्त होईल यार. हो हो अरे अरे मी आहे गाव. अरे रडतोय. अरे नाही अरे मी आहे ना, घाबरू नको. मला कोणतरी घेऊन आलं, डोळे बंद कर. हा ठीक आहे, मी घेऊन जातो तुला. डोळे बंद आहे. काय इथं फ्लॅश चालू आहे म्हणून आम्हाला सगळं दिसतंय. पण हे actually काय म्हणतो? चल चल. काहीच नाही हा, काहीच नाही आहे. वरती बघ सई. झालं बाहेर कसं निघायचं तू? हाच डोर आहे. हे काही नाही होणार. अरे उघडू कसं? उघडो. कसं? ओ अरे झालं बस एवढंच होत. कसा होता एक्सपिरियन्स? मग तुम्हाला काय डेंजर वाटलं यार? मी फ्लॅश ऑन ठेवला होता. माझी अरे भाई हे काय घाबरले यार. मोबाईलचा फ्लॅश चालू होता तरी घाबरले. अंधार असता तर काय आता सांगू. मोबाईलचा फ्लॅश चालू होता म्हणून हे एवढे घाबरले. जर बंद असता तर काय. खरंच यार तो रडायला लागला. अरे 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 गाईस आमचा डिनर वगैरे झालेला आहे. आमची कार पण आलेली आहे. गाईस तर आमची मूवी सुरू झालेली आणि आम्ही बघतोय आता भूल भुलैया फर्स्ट पार्ट. 3 स्क्रीन चालू आहे. 1 2 आणि तिथे 3 म्हणजे तिसरी ती मेन तर ती आहे. तिथूनच ऑपरेट होतं आणि या 2 तर पॅसेंजरसाठी. टाइप ऑफ स्क्रीन मिररिंग आहे. तर आता मस्त आम्ही मूवी बघता जाऊ पुण्याला. लॉंग ड्राईव्ह. सरळ डायरेक्ट आता मुंबई. सर जी ठीक है, वक्त पर आ गए. अच्छा खासा खेल चल रहा था कि अंग्रेज फिर से लपड़ करने लगे. जरा बताओ तो स्कोर क्या हो गया? 197 और 3 विकेट. तर आता मामा चालवतो एकदम स्पोर्ट मोड मध्ये गाडी. आणि लाईक किती टच करणार आहे मामा आता? नाही 100 फक्त 100. अरे यार हा रूट त्या स्पीडच्या वरचा नाही. ओके. आणि तो एक्सप्रेस हायवे तो 180. ओके. मग तो लागेल आपल्याला? नाही. अरे शिट. आम्ही पुण्यावरनं गेलो होतो लोणावळ्याला जेवणासाठी. ओके. जेवण वगैरे केलं आणि आम्ही निघालो लोणावळ्यावरून परत पुण्यासाठी. बट अर्ध्या रस्त्यामध्ये ना आमचा प्लॅन चेंज झाला आणि सहज मजाकमध्ये मामा बोलले की मला आहे ना मरीन लाईन्सला जायची इच्छा आहे. मरीन्स मुंबई. आणि आता तुम्हाला माहिती आहे आम्ही कुठे आलेले? हे बघा समोर अटल सेतू. म्हणजे आता आम्ही आहे गाईस मुंबईमध्ये. आता वाजलेले आहे
रात्रीचे 3 वाजलेले. आम्ही लॉंग ड्राईव्ह साठी आलेले मुंबईला पुण्यावरून. ते पण आम्ही जात होते लोणावळ्यावरून परत पुण्याला. अर्ध्या रस्त्यात आमचा प्लॅन चेंज झाला आणि हे बघा आणि ते फक्त कॉफी पिण्यासाठी. कॉफी. अच्छा, कॉफी प्यायला आम्ही आलेले आता मुंबईला. आणि ते पण बघा आता आम्ही आहे अटल सेतूवर. मी पहिल्यांदा अटल सेतूचा एक्सपिरियन्स करतो एवढ्या मुंबईमध्ये राहून. बिकॉज मग कधी कामच नाही पडलं या साईडला यायचं. बट आता मस्त अटल सेतूवर आम्ही आहे, फिरतोय. काय सही मजा येते यार. आमच्या लेफ्ट साईडला समुद्र आहे, राईट साईडला पण समुद्र आहे आणि आम्ही आहे अटल सेतूवर. फायनली मुंबईला पोचलो गाईस. काय अचानक आणि भयानक प्लॅन झालेला आहे आमचा. अचानक आणि भयानक प्लॅन. मरीन ड्राईव्ह आमच्या समोर. आम्ही आहे मरीन ड्राईव्हला आता. आता बरं वाटतंय. मोकळं झालं ना, हाडं मोकळे झाले आता. छान वाटतंय. मामा कॉफी. कॉफी तू नाही येते. ये लवकर. पहिल्यांदा फॅमिली सोबत मी आलेलो आहे मरीन लाईन्स. हां, कारण की असंही मित्रांसोबत येत राहतो मी किंवा एकटं येत राहतो. असं फॅमिलीसोबत पहिल्यांदा आलेलो आहे. तर ही असते सॅटर्डे नाईटची मजा. म्हणजे कसं ना, सायकलिंगसाठी निघता आणि संडे मॉर्निंग 4 वाजेपर्यंत रिटर्न. म्हणजे एक पिकअप पॉईंट असतो आणि एंडिंग पॉईंट असतो. आणि याचे 500 रुपये एंट्री फी असते. मी बघितलेलं आहे तर मला माहिती आहे. बट छान असतं यार, नवीन नवीन लोकांसोबत भेटायला भेटतं. देखलो भाई. म्हणजे आम्ही आले आणि पोलिसांनी काढायला सुरुवात केली सगळ्यांना इथून. असं थोडी चालतं यार. आता कुठे जायचं आता? कुठे जायचं मग आता? आणि माहिती इथे जर कोणी उतरलं ना तर पोलीस डायरेक्ट मारतात त्यांना. जाऊ नाही देत. इथे काय सुसाईड पण करून घेता कोणी कोणी आणि चालले पण जाता मध्ये चुकून. मग त्यामुळे भाई यार ये काय हमारे साथी होणार था. तिकडे जावं लागेल मामा आपल्याला शेवटी ट्रायडेंटकडे. कसला नशीब यार. मस्त पुण्यावरनं आम्ही लॉंग ड्राईव्ह म्हणजे एवढं दुरून आले आम्ही लॉंग ड्राईव्ह करत आणि इथे हकलताय जा म्हणे आता 4 वाजता 5 वाजता या. असं थोडी होतं. चला गाईस, तर आता आम्ही निघालेले मरीन ड्राईव्हवरून आणि आता नेक्स्ट लोकेशन आहे आमची जी आहे गेटवे ऑफ इंडिया. कारण की इथून तर सगळ्यांना ते जायला म्हणताय, बसूच देत नाही आहे. ते म्हणे की 5 वाजता आहे. आता 5 वाजेपर्यंत कोण थांबणार आहे. हे बघा बायकर्स. काय मजा येते राईड करायला. तर पहिल्यांदा आलेलो आहे मी रात्री 3:30 वाजता गेटवे ऑफ इंडियाला. बट एंट्रीच बंद आहे. मध्ये तर जायला जागाच नाही. आणि इथे आहे ताज हॉटेल. ताज हॉटेलला जायचं मग. कॉफी प्यायची? नाही, जे आपल्याला करायचं ते करून घेऊ. गेटवे ऑफ इंडिया. सकाळचे 4 वाजता ताज हॉटेल समोर आम्ही आता कॉफी घेऊ. फायनली इथे भेटेल कॉफी आपल्याला. चलो बाई, ही जी कॉफी असते ना ती एकदम भारी लागते. हॅलो गाईस, आता वाजलेले रात्री म्हणतो यार, दिवसाचे 2 म्हणजे दुपारचे 2 वाजता आहे. आम्ही आले होते सकाळी
7:15 परत घरी, कारण की आता अशी भयंकर झोप लागत होती ना, नाईट आऊट झालेलं आहे पूर्ण आणि झोप पण नाही झाली होती, मग डोळ्यावर खूप झोप होती. सो मस्त घरी आले आणि जे झोपायला लागले सरळ आता मी 2 वाजता म्हणजे अर्धा तासाआधी उठलेला आहे आणि बरं झोप झालेली आहे. आज रात्री मी परत जाणार आहे जळगावसाठी 8 वाजता. सो आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल आमचा नाईट आऊटचा. तो पण मुंबईला जाऊन आम्ही नाईट आऊट केला, लाँग ड्राईव्ह. होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. व्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू व्लॉगमध्ये. लव यू ऑल. बाय बाय.